नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील धरणात गेलेली शेती संदर्भात निवाडा करण्याकरिता उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे यांच्या कार्यालयात चक्रा मारून त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने अखेर अधिकाऱ्याच्या दालनात विष प्राशन करून आपले जीवन संपवण्याचे प्रयत्न केले। शेतकऱ्याची प्रकृती बरी नसल्याकारणाने त्यांना जिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले। या संदर्भात उपविभागीय अधिकारी श्रीमती तेजश्री कोरे यांना प्रतिक्रिया मागण्याकरिता फोन केला देतो म्हणून सांगितले, पण पुन्हा फोन केला असता या प्रकरण संदर्भात प्रतिक्रिया दिली नाही। तर ऑफिस वेळ अगोदर म्हणजेच 5 वाजता सदर अधिकारी मॅडम कार्यालयातून निघून गेल्या। मिळालेल्या माहितीनुसार 2021 पासून गाव सालोड, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती येथील शेतकरी दिलीप तुळशीराम ढगे व इतर यांच्या मालकीचे मौजा सालोड तालुका नांदगाव जिल्हा अमरावती येथील गट नंबर 137 क्षेत्रफळ 6 हेक्टर 74 जमीन चांदी नदी प्रकल्प अंतर्गत संपादित करण्यात आली होती। सदर भूसंपादित शेत अंतिम निवाडा रामकृष्ण तुकाराम ढगे व इतर यांच्या नावे झालेला असून त्यांनी संपादित शेत जमिनीचा मोबदला मिळण्याबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालय चांदूर रेल्वे येथे अर्ज सादर केला होता। परंतु सदर प्रकरणात आपसी विवादामुळे संबंधित भूधारकांना मोबदला रक्कम देण्यात आली नाही। त्या अनुषंगाने भूसंपादन मोबदला रक्कम मिळण्याकरिता रामकृष्ण ढगे व इतर यांनी विनंती केली होती। करिता उक्त विषयाच्या अनुषंगाने पूर्त शेत जमिनीचे भूसंपादन रक्कम अदा करण्याकरिता शेतकऱ्यांना 16 ऑगस्ट 2024 ला कार्यालयात बोलविण्यात आले होते। यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य कार्यालयात आले असता यावेळी सुनावणी करण्यात आली नाही। या अगोदर व नंतर सुद्धा सदर शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना कार्यालयात बोलून सुद्धा सुनावणी करण्यात आली नाही। तर दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी शुक्रवार अखेर दिलीप तुळशीराम ढगे नामक शेतकऱ्याने मोबदला रकमेकरिता कार्यालयात न्याय मिळत नसल्याने कार्यालयाच्या दालनात विष प्राशन करून स्वतःचे जीवन संपविण्याचा प्रयत्न केला। सदर शेतकऱ्याची तब्येत चिंताजनक असल्याकारणाने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले। पुढील कारवाई चांदूर रेल्वे पोलीस करत आहे। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती।